शिवभोळा चक्रवर्ती, शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम, धर्म अर्थ काम मोक्ष, धर्म अर्थ काम मोक्ष, शिव देखता प्रत्यक्ष, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम, धर्म अर्थ काम मोक्ष, शिव देखता प्रत्यक्ष, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम, एका जनार्दनी शिव, निवारी कळी काळाचा भेव, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम, विठ्ठल प्रथम नाम वक्रतुंड, दुसरे एकदंत ते, तिसरे कृष्ण पिंगाक्ष, चौथे गजवक्रते, पाचवे श्रीलंबोदर, सहावे विकटनावते, सातवे विघ्न राजेंद्र, आठवे धूम्रवर्णते, नववे श्री भालचंद्र, दहावे श्री विनायक, अकरावे गणपती, बारावे श्री गजाननम, श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारी, बरनव रघुबर विमल जसु जो दायकु फलचारी, बुद्धीन तनु जानिके सुमिर पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहो मोहि हरहु कलेश विकार, पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप, राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुरभूप, सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, महारुद्र हनुमान की जय, गुरुभाई सब संतन की जय। राम तडिद्वास सन्नील मेघावभासम, रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम, परम द्वेष्टिकाया समन्वस्ते पादम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, पांडुरंग करो प्रथम नमन, दुसरे चरण संताची आन, दुसरे चरण संताची आन, दुसरे चरण संताची आन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची आ, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, विठ्ठल विठ्ठल शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वजता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम, विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत संत, ऐश्वर्य संपन्न संत श्रीनाथ महाराजांचा असून, एकनाथ महाराजांचा असून, या अभंगामध्ये एकनाथ महाराज भगवान शिवजींचं यथार्थ वर्णन करतात। विठ्ठल 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 अभंगावरती बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा, मोजे जामगाव नावाचं गाव, आपल्या गावामध्ये चालू असणारा हा एक दिवसीय कीर्तन उत्सव गेले किती वर्षापासून? अखंड वर्षापासून, अनंत वर्षापासून दादांनी घालून दिलेली ही परंपरा, आणि त्या पाठीमाग या गावचे जे कोणी कार्यकर्ते असतील, परमार्थातील सर्व भजनी मंडळ, समस्त ग्रामस्थ
जामगावकर मंडळी यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. 3रा श्रावणी सोमवार आणि भगवान महादेवाचं, शंभू महादेवाचा या ठिकाणी उत्सव आपण या ठिकाणी साजरा करतो. त्या अनुषंगाने मला संपर्क केला. आमचे माऊली महाराज आहेत, सरपंच, त्यांनी मला फोन केला. पंडित ताते आहेत, सगळेच ग्रामस्थ होते. यांनी फोन केला आणि आजच्या कीर्तनाची सेवा मला दिली. माझ्या परम भाग्यानं मला ही सेवा करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झाली. आदरणीय अण्णा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद. आधी करून कीर्तन साथी करता आमचे विलास महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आता सगळेच कारण कुणाचं नाव घ्यायचं आणि कुणाचं व्हायचं असा प्रश्न आहे माझ्यासमोर, कारण सगळेच माझ्या जवळचे माणसं आहेत. या ठिकाणी झगडे महाराज आहेत, आमचे तबलवणारे केरुळकर महाराज आहेत, आमचे टेलर महाराज आहेत. सगळेच आता प्रेमाचे माणसं आहेत. मृदंगावरती देवी गव्हांचा आपला दादा शिंदे, अनिकेत ना, आदित्य शिंदे या ठिकाणी, आदित्य महाराज शिंदे ते हे ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या गावचं रत्न आमच्या संस्थेमध्ये आपला कृष्णा, तेही सुंदर आता वाजवायला लागलाय. मी नव्हतं ऐकलं त्याचं वाजून, पण आज चांगलं वाजवायला लागलाय, छान वाजवतोय कृष्णा पण. आनंद वाटला. पंडित ताते आणि सगळे 4-5 जण हे आले होते त्यावेळेस 2-3 वर्षापूर्वी संस्थेत, आणि त्याला टाकलं होतं. म्हणले महाराज आमच्या गावामध्ये कसं का होईना पख वाजवतो तयार करून द्या, पण चांगल्या प्रकारचा आता वाजवायला लागलाय तो. त्यालाही धन्यवाद, आदित्यलाही धन्यवाद, समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ सगळ्यांना धन्यवाद. आणि कीर्तनाला करायची ना आता सुरुवात, नाहीतरी बराच वेळ खाल्लाय आता तुम्ही, आहे का नाही. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. जसे येते तसे राहिलेले नावं आता घेऊ. काय होतंय, ओळखीचे सगळे थोडं जरा जास्त कडक झाले बघा. महिला मंडळ थोडं शांत बसा ना तुम्ही. ठसका लागलाय का? विठ्ठल हरी. हा राहू द्या असंच. थोडा जास्त जाड झाला बघा, थोडा बेस कमी करा. सगळेच ओळखीचे आहेत, सगळेच, पण सगळ्यांची नावं येत नाहीत. हा माझा प्रश्न आहे. त्यामुळे सगळ्यांच्या चरणावरती दंडवत प्रणाम. लहान मुलांना तिकडे रथात बसल्या तिकडे. विठ्ठल विठ्ठल. माझ्या समवेत आलेले आमचे जीवलग मित्र हरिभक्तपरायण आमचे नाना महाराज, त्यांचं आपली परंपरा या नावाचं यूट्यूब चॅनल आहे. असाच राहू द्या आवाज, आता छान झालाय. आपली परंपरा यूट्यूब चॅनल आहे. हे कीर्तन तुम्हाला उद्या सकाळपर्यंत यूट्यूबवर पाहायला मिळणार आहे. तुम्ही सगळे ह्या कीर्तनामध्ये दिसणार आहेत. माझी विनंती, आता 2 मिनटं उशीर होईल, पण तुम्ही हिथं या. टाळकरी गायक राहू द्या, पण टाळकरी हिथं या पाठीमागं. असे या इकडे या, मोकळे टाळकरी इकडे या पाठीमागं. अहो या की, मी काय तसं खून फिन नाही करणार. या इकडे माणसं भीतीतच या, इकडचे 2-3 जण. तुम्हाला आता थोडं वाटन, पण ज्यावेळेस मोबाईलवर बघता तेव्हा तुम्ही जोपर्यंत मोबाईल तुमच्या हातात आहे, आयुष्यभर तुम्ही मोबाईलवर दिसणार आहे, टीव्हीवर. त्यामुळं जवळ या माझ्या सांगायला लागते. मला काय हवंच ना तशी जवळ घ्यायची तुम्हाला. ऐका ध्यान करून. आता मुद्दा एवढाच आहे, काय अभंग आहे एकनाथ महाराजांचा. ध्यान करून ऐका आता, फक्त मुलांनी बडबड करू नका. अभंग एकनाथ महाराजांचा, एकनाथ महाराजांच्या गाथ्यातला 4 चरणाचा आणि सरळ सरळ भगवान शिवजींचं वर्णन करणारा अभंग आहे. अभंगामध्ये एकनाथ महाराज सरळ सरळ म्हणतात काय, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. तसा जर अभंगाचा विचार केला, कसा भगवान शिवजींच्या दृष्टीने, तर अभंगामध्ये 4 चरण आहेत, पण 4ही चरणामध्ये शिव हा शब्द आलाय. कधी बघा तुम्ही विचार. आता हे अभंग कोणाच्या पाठातला नाही असा इथं माणूस नाही आहे का? प्रत्येक माणूस असा आहे की त्याच्या ह्या पाठांतरातला अभंग. आणि जरी एखाद्याच्या पाठातला नसला, कमीत कमी कानपाठातला तरी आहे का नाही? कानपाठातला तरी आहे. प्रत्येकाच्या कानावर हा अभंग पडलेला आहे. शिवभोळा चक्रवर्ती सगळ्यांना माहिती. पहिलं चरण बघा, शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे. पहिल्यांदा शब्द आला शिव. दुसऱ्या चरणात बघा कुठं आला, वाचे वदता शिवनाम. दुसऱ्यांदा शिव शब्द आला. तिसऱ्या चरणाकडे चला, धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता आला का तिसऱ्या चरणात बी. आणि चौथं चरण बघा, एका जनार्दनी शिव निवारी कडी काळाचा बेव. अर्थात या अभंगामध्ये नाथ महाराजांनी गोड लागले. आता आवाज आपल्या परिसरातील एक साऊंड सिस्टीम आहे, त्यांच्याकरता टाळ्या वाजव सगळ्यांनी.
कसं असतंय बायको मोठ्याची करायची आणि ऊस तोडायला न्यायची जमतंय का नाही नाही जमत त्याच्यामुळं सगळा कार्यक्रम एक नंबर आहे मग साऊंड सिस्टीम बी तशीच पाहिजे ना आपल्या जवळची डोणगावची साऊंड सिस्टीम अतिशय छान आहे त्यांनाही धन्यवाद आपला मुद्दा चाललाय शिवभोळा चक्रवर्ती प्रत्येक चरणामध्ये शिव हा शब्द आलाय बरं तसं पाहिलं तर नाथ महाराजांना भगवान शिवजींचं वर्णन करायचंय सरळ सरळ दिसून येते आणि प्रत्येकाच्या पाठांतरातला कान पाठातला अभंग आहे शिवभोळा चक्रवर्ती माझा प्रश्न आहे तुमच्या समोर शिवभोळा चक्रवर्ती शिव शब्द आहे पहिला मग शिव या शब्दाचा अर्थ काय सरळ सरळ 2-3 अर्थ सांगून जातो त्यातला आपल्याला एकच अर्थ घ्यायचा आहे पहिला शब्द बघा तुम्ही समजा माझा शर्ट फाटला मी टेलर जाऊन काय म्हणतो टेलर शिवून दे हा शर्ट नीट नीट काय शिव 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 म्हणजे जोडणे ह्यो बी अर्थ आपल्याला घ्यायचा नाही दुसरा काय लहान पोरं शिवना पाणी खेळतात त्याने ह्याला शिवलं की आपण काय म्हणतो शिव अर्थात शिव म्हणजे स्पर्श करणे शिव म्हणजे जोडणे तिसरा अर्थ घ्या समजा काय ही जामगाव गावची शिव शिव म्हणतात ना आपण ही जामगाव गावची शिव शिव म्हणजे मर्यादा तिसरा अर्थ पण नाथ महाराजांना ही शिवणं शिवना पाणी जोडणं ह्याचं काही घेणं देणं नाही नाथ महाराजांना जो अर्थ सांगायचा आहे शास्त्रामध्ये शिव या शब्दाचा अर्थ आला मोक्ष शिवनाम कल्याण नाथ महाराजांना हा अर्थ सांगायचा आहे शिवभोळा चक्रवर्ती अर्थात मोक्षदायी कल्याणकारी देवता जर कोणती असेल ती भगवान शंकर आहे विठ्ठल तसा जर विचार केला नाथ महाराज ह्यांचा अधिकार पाहावा लागेल ना आपल्याला माझा प्रश्न आहे तुम्हाला वर्णन करणारे नाथ महाराज आहेत भगवान शंकराचं आणि ज्यांचं वर्णन केलंय ते कोण आहेत भगवान शिवजी व्यवहार असं सांगतो काय आता मला पखवाच्यातलं थोडंफार कळतं म्हणून मी ह्यांचं वर्णन करू शकतो ज्याला काहीच कळत नाही त्याने म्हणायचं वा वा त्याने भिताड पडल्यासारखं वाजवलं तर लोक म्हणतात वा वा लय भारी असं जमतंय का नाही ज्याला त्यातलं कळतंय आता मला गायनातलं बी थोडं थोडं कळतं मग मी म्हणू शकतो बा ही सुंदर गातेत त्यातला राग जरी नाही कळला तरी ताल कळला पाहिजे ना हा? ऐका ध्यान करून आता मग कसं असतंय वर्णन करताना राजकारणी एखाद्या माणसं जर वर्णन करायचं असेल तर तो बी राजकारणातला मातब्बर माणूस लागत असतो कुणी बी राजकारणाचं वर्णन करायचं नाही परमार्थिक माणसाचं वर्णन करायचे कमीत कमी भाजण्या पाहिजे गळ्यात माळ पाहिजे तर त्यांनी वर्णन करावं महाराजाचं गायकाचं वादकाचं त्यात त्याला कळलं पाहिजे तसं भगवान शिवजींचं वर्णन करताय तुम्ही कोण नाथ महाराज मग नाथ महाराजांचा अधिकार सामान्य का कुणी बी उठून वर्णन केलं जमतंय का तसं भाऊ जमतंय का नाही जमत मग त्याला वजनदार माणूस लागतो नाथ महाराजांचा अधिकार काय आहे माहिती का नाथ महाराजांच्या घरी भगवान परमात्म्यानं 36 वर्ष कावडीने पाणी वाहिलंय श्रीखंड्या चंदन कावडीने कावडीने पाणी जागर चक्र पाणी वाया 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 निळो वंदित्याचे पाय मनोभावे निळो वंदित्याचे पाय भावे निळो वंदित्याचे पाय मनोभावे निळो वंदित्याचे पाय कावडीने ज्या घरी पाणी चक्र पाणी वाहे अर्थात भगवान परमात्म्याने 36 वर्ष कोणाच्या घरी काम केलं नाथ महाराजांच्या घरी काम केलं 12 दुने 24 आणि 12 12 वर्ष कपडे धुण्याचं काम केलं 12 वर्ष चंदन उघडून देण्याचं काम केलं आणि 12 वर्ष कावडीने पाणी वाहण्याचं काम केलं तो अधिकार नाथ महाराजांचा किती अधिकार आहे तसा नसला कळला तर अजून सोपं करून सांगतो सगळ्यांना माहिती काय वारकरी संप्रदायाचा पाया कुणी रचला ज्ञानदेवी रचिला ज्ञानदेवी रचला पाया आणि उभारले उभारिले देवालया. अर्थात महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या वारकरी संप्रदायाचा काय रचला पाया रचला कसं असते इमारत जर मजबूत बांधायची असेल 10 मजली जरी बांधायची असेल तर पाया कसा लागतो
मजबूत भक्कम लागतो, मजबूत लागतो. पाया जर वजनदार असन तर इमारत चिरकाळ टिकत असते. मग आपल्या वारकरी संप्रदायाचा पाया हे ज्ञानोबर आहे, त्याला अभंग आहे. काय? ज्ञानदेवी रचला पाया, उभारिले उभारिले देवालया. देवालया. आता ध्यान करून ऐका बरं का, माझा प्रश्न आहे, थोडं 2 मिनिटं ऐका ध्यान करून. आता ज्ञानोबर आहे अर्थात आता आलेले एक तुम्हाला सांगून जातो ओघात. काय? ज्ञानोबरायांचा जन्मोत्सव सोहळा जवळ आलाय. कितवा? 750वा. आता मी प्रत्येक कीर्तनात रोज सांगत येतोय 750वा ज्ञानोबरायांचा जन्मोत्सव सोहळा जवळ आलाय. येत्या 15 ऑगस्ट तारखेला, 15 ऑगस्टला ज्या दिवशी आपण स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत, त्या दिवशी ज्ञानोबरायांना जन्म घेऊन 750 वर्ष पूर्ण होते. आपल्या भाषेत ज्ञानोबरायाचा वाढदिवस आहे. महावैष्णव कैवल्य चक्रवर्ती सम्राट ज्ञानोबरायांचा वाढदिवस आहे. ज्ञानोबरायांचा जन्मोत्सव सोहळा आहे आणि 15 तारखेला येतोय. महाराष्ट्राने असं ठरवलंय, आळंदीच्या संस्थांच्या कमिटीने असं ठरवलंय. काय? 750व्या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं आळंदीमध्ये एक संकल्प आहे. काय संकल्प आहे? ऐका ध्यान करून. माऊली ज्ञानोबराचं जे मंदिर आहे त्या मंदिरावरती जो कळस आहे तो कळस 11 किलो सोन्याचा बसवायचा आहे. आणि या संकल्पाकरता महाराष्ट्रातून देणगी चालू आहे जोरात. महाराज लोकांनी मदत केली, सगळ्यांनी केली. आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे, मी म्हणतो आपल्याला काहीच नाही करता आलं, पैसे पिशे देऊ नका, भरपूर नियोजन ते झालेले. 10 कोटीचं काम आहे, 40-50 कोटी येऊन पडलेत खात्यावरती. ऐका आता ध्यान करून, आपण एकच काम करायचं आहे. काय? त्या ज्ञानोबराचे आगाध उपकार आहेत आपल्यावरती. समाजाला ज्ञानेश्वरी दान दिली, ज्ञानोबराचा गाथा आहे, पंचदशी, पंचकरण, अमृतानुभव, असे हरिपाठ, असे अनेक ग्रंथ आहेत. ज्ञानोबराचे उपकार, ज्ञानोबराचा सामर्थ्य काय साधन आहे. पण त्या ज्ञानोबराकरता माझं तुमच्यासमोर एक विनंती, तेवढं काम तुम्ही 15 ऑगस्टला करायचं. ते आम्ही पण करणार आहेत सगळे. काय करायचं ऐका. आपल्याकडे रथ आहे ना पंढरपूर जाणारा, काहीच करायचं नाही. त्या रथामध्ये 15 तारखेला एक फोटो किंवा मूर्ती ठेवायची ज्ञानोबरायची आणि फक्त गावामध्ये मिरवणूक काढायची. जमन काय होतं तुम्हाला? जमन ना? त्या बघा त्यांनी टाळ्याच वाजवल्या, जोरात वाजवा टाळ्या. काहीच करायचं नाही, एकदम सोपं. अजून सोपं करून सांगतो तुम्हाला. काय करायचं? आता उगा आलंय जवळ आणि सगळ्या महाराज लोकांनी हातात घेतले. दिवशी पुरुषोत्तम महाराजांनी बी तुमच्या डोनगाव म्हणजे तेच सांगितले. मी प्रत्येक रात्री ब्रह्मगावला सांगून आले, परवा दिवशी संगमनेरला सांगून आले, प्रत्येक ठिकाणी सांगतोय. आपल्याकडे रथ आहे पंढरपूरचा, रथामध्ये ज्ञानोबराचा फोटो मांडायचा, हार घालायचा, सगळ्या भजनांनी एकत्र यायचं, ग्रामस्थांनी एकत्र, काहीच करायचं नाही. फक्त नगर प्रदक्षिणा आपल्या गावाला करायची, विठ्ठलाच्या मंदिरामध्ये यायचं, 4 अभंग म्हणायचे. जर तुमच्यात जमलंच एखाद्याला आणि एखादा म्हणलाच बा काय जेवढे माणसं येते तेवढ्याला मी अन्नदान करतो, मग तर दुधात साखर. त्या निमित्ताने अन्नदान बी होतंय, ज्ञानदान बी होतंय. ऐका, हा सोहळा आपल्याला 15 तारखेला नक्की साजरा करायचा. आता पुढे ऐका. त्या ज्ञानोबरायांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला 750 वर्षापूर्वी. पण निस्त पाया असून जमत नाही, त्याला खांब, कळस हे बी काय लागतंय का नाही? मग खांब कोण आहे? जनार्दनी एकनाथ, जनार्दनी एकनाथ, जनार्दनी एकनाथ, जनार्दनी एकनाथ. खांब दिला भागवत, खांब दिला भागवत, रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया. खांब दिला भागवत, खांब दिला भागवत, ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानदेवी रचला पाया, उभारले देवालया, जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत. जे मंदिर संप्रदायाचं उभा आहे, ऐका, ते देवालय संप्रदायाचं, वारकरी संप्रदायाचं मंदिर जे उभं आहे ना, त्याचा पाया ज्ञानोबा आहे आणि खांब एकनाथ महाराज आहेत. जनार्दन एकनाथन खांब दिला भागवत. महाराज खांब सांगितलं, त्याचे दगड, दगड सांगा ना. नामातयाचा कंकर, नामदेव महाराज ह्या मंदिराचे दगड आहेत. ऐका बरं का ध्यान करून. ते म्हणतात महाराज पाया झाला, खांब झालं, दगड झाले, मग आता शिखराव मेन काय असतो? कळस. कळस कोण आहे? तो का झाला से कळस, झाला से कळस, तो का झाला से कळस, झाला से कळस, तो का झाला से कळस,
भजन करा सावकाश भजन करा सावकाश ज्ञान रचिला पाया ज्ञान रचिला पाया भजन करा ज्ञान रचिला पाया रचिला पाया तुका झाला से कळस आणि भजन करा सावकाश. तुकाराम महाराज संप्रदायाचे कळस आहेत. कोण आहेत? कायम ध्यानात ठेवायचं. कीर्तन कायम ध्यानात राहिलं पाहिजे. पाया ज्ञानोबर आहे, खांब एकनाथ महाराज, दगड नामदेव महाराज आणि कळस कोण आहे? जगद्गुरु तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांचा अधिकार सामान्य नाही महाराज. तुकाराम महाराजांचं नाव जरी घेतलं तुकाराम 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 नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम धन्य तुकोबा समर्थन जेने केला पुरुषार्थ. क्या बात है. नाथ महाराजांनी 108 वेळा गंगेमध्ये स्नान केलं. किती वेळा केलं? आपल्या अंगावर थुकल्यावर जमन का? आमच्या गाडीवर थुकला होता एक जण, चुकून थुकला होता. आम्ही गाडी आडवी लावली, त्याला हाणलं नाही, त्याच्याकडून 200 रुपये घेतली. टाक गाडी दोयची. येडायस का काय तू? तुमच्याच गावचा ड्रायव्हर आहे इलास महाराज, आमच्या गाडी वाचतो. त्या गाड्याने गाडी आडवी लावली, डायरेक्ट सांगितलं 200 रुपये. ती काहीच बोलायचं नाही. महाराजाची गाडी. तो थुका उडून आलाय, गाडी दोयची. किती रुपये लागतात गाडी धुवायला? 200 घेतलेच. ही आपली जात आहे. पण संतांची अशी नाही. संत कसे असते? 108 वेळा जरी थुकला तरी त्याला प्रसादच दिला महाराज. प्रसाद देवोनी मुक्त केला प्रसाद देवोनी मुक्त केला प्रसाद देवोनी मुक्त केला प्रसाद देवो येवन अंगावरी तुंगला प्रसाद देवोनी मुक्त केला प्रसाद देवोनी मुक्त केला प्रसाद देवोनी मुक्त केला येवन अंगावरी तुंगला प्रसाद देवोनी मुक्त केला प्रसाद देवोनी मुक्त केला प्रसाद देवोनी मुक्त केला. यवन अंगावरी थुंकला न प्रसाद देवनी मुक्त केला. 108 वेळा थुकला तरी सोडून दिला. किती शांत, किती शांत. एक जणाने असं ठरवलं होतं, काय नाथ महाराजाला राग आणून दाखवायचा. काय म्हणले? नाथ महाराजाला राग आणून दाखवायचा. मग एका माणसाला पैशाची गरज होती, मुलीचं लग्न करायचं होतं. ते मला नाथ महाराजाकडे जातो आणि 2 रुपये घेऊन येतो. गावात चव्हाट्यावर 2-4 जण बसलेले होते. त्यांनी बघितलं, आला का म्हणलं नाथ आणि राहतेत प्रत्येक टगे 2-4 राहतेत गावात चव्हाट्यावर बसलेले. त्यांना काहीच काम नाही, फक्त ह्याच्या त्याच्या उचापात्या करायच्या. ह्याचं असं झालं, अरे तुझं बघ ना, फार खाकना झाला. लोकांचं घर बघतो, लोकांचं पटांगण झालं का ह्यांना लय बरं वाटतं बघा. असे 2-4 टगे राहतात.
त्या नाथ महाराजाच्या गावामध्ये पैठणमध्ये 2-4 होते जगे. त्यांनी काय केलं, तो माणूस बघितला, भाऊ भोळा माणूस होता. अरे म्हणलं कुठं चालला? तुम्हाला नाथ महाराजांचा वाडा कुठे? ती म्हणले काम काय सांग. ते म्हणले काहीच नाही, मुलीचं लग्न आहे, 100 रुपये आणायचे. ते म्हणले आम्ही तुला 500 देतो. आला का? ते म्हणला काम काहीच नाही करायचं, नाथ महाराजांना राग आणू. तुम्हाला बोर होत नाही ना? तुम्हाला बोर होत आहे का? बोर होत नाही ना कोणाला? का चिहा सांगू एकदा सगळ्यांना? ऐका ध्यान करून. नाथ महाराजाला फक्त राग आणून दाखवायचा. कोणाला सांगितलं? त्या सदग्रस्ताला. तो माणूस म्हणला फक्त राग. सरपंच बसा, लय पळापळी केली तुम्ही, पण अखेर यश आलं. हे आधीच करायला पाहिजे होतं तुम्ही. का जवळचा महाराज आहे, आपल्या हाताखालचा म्हणून कसं बी दांडून दुरपून न्यायचं का? जाऊ द्या, असू द्या. प्रेमातले माणसं आहेत. दुसरा महाराज असता तर त्याला थोडं वाईट वाटतं. मला काय वाटत नाही का? काय नाही, 2-4 हजार वाढून द्या, मी ऍडजस्ट करतो. तसं काय नाही, वाढून फिडून काय देऊ नका. आपले 11 ठरले तेवढेच द्यावं, तसं काय नाही. मुद्दा एवढाच आहे आपला. काय आपला मुद्दा कुठे चालला होता? ते माणूस गेला राग आणायला नाथ महाराजांना. पण नाथ महाराज देवपूजा करत होते सकाळ सकाळ. आता नाथ महाराजांची चालू देवपूजा. मग आता पद्धत अशी असते, काय देवघर असते घरामध्ये, कुणाच्या बी आतमध्ये पद्धत अशी असते, जिथं पहिरी असते ती चप्पल सोडावं लागते. आपण लोकांच्या दारात गेलो काय करतो? जिथं पहिरीची ते चप्पल ठेवतो. किंवा माणसाने काय केलं, जी चप्पली सकट घरात घुसला, पडवीतून आतमध्ये वाड्यामध्ये, वाड्यामधून बैठकीच्या रूम मध्ये आतमध्ये त्या चौकोनातून परत डायरेक्ट देवघर, आणि देवघराच्या रूम मधून जिथं महाराज देवपूजा करते तर देवाऱ्यासमोर जाऊनच उभा राहिला. चपला सकट, आपल्या भाषेत खेटरा सकट उभा राहिला नाथ महाराजापाशी जाऊन. आता आपल्याला किती राग आला असता? चपला सकट माणूस घरात आल्यावर. ऐका ध्यान करून. नाथ महाराज काहीच म्हणले नाही. नाथ महाराज म्हणले वा 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 वा, काय तुमचं प्रेम आहे आमच्यावरती. अहो, माझ्या भेटी करता तुम्ही एवढे आतुर होतात, तुम्हाला चपला काढत सुद्धा ध्यानात नाही. क्या बात है. ह्या माणसाचं डोकं हँगच झालं. आला का म्हणला मी चपला घालून गेलो तरी बी तसाच माघारी गेला. तो गावातले टगे म्हणले आला का राग? नाही आला. म्हणले तुला 500 पाहिजेत ना, राग आणून दाखव. तो म्हणला करतो प्रयत्न. काय तर आता कसं असते महाराज, एखाद्याला राग आणण्यासाठी काही करा, पण लईच शेवटची पातळी वापरली होती त्यांनी काय केलं? ऐका ध्यान करून. ऐका, बसा शिंदे महाराज, बसा मोहनराव, बसा. त्यांनी काय केलं? त्यांनी शेवटचीच पातळी अवलंबन. काय? नाथ महाराज देवपूजा उरकून जेवाय बसले, आणि जेवाय बसल्यावर गिरजा माता आईसाहेब, नाथ महाराजांच्या धर्मपत्नी गिरजा माता आईसाहेब नाथ महाराजांना वाढत होतं जेवण वाढताना ह्याने काय केलं? पाठीमागून गेला. ध्यान करून ऐका बरं का. आणि डायरेक्ट आईसाहेबाच्या पाठीमागं पाटकोळी उडी मारून बसला. कोण? ह्यो माणूस. कशासाठी बसला? नाथ महाराजांना राग येण्याकरता. आता राग येईन का नाही? बोला बोला की, येईन का नाही? येईन राग. नाथ महाराजांना राग आला नाही. नाथ महाराज काय म्हणले? एवढं उत्तर घरी घेऊन जा. आणि त्याच्यावर गिरजा माता काय म्हणला? एवढं 2 वाक्य घेऊन जा. नाथ महाराज म्हणले गिरजा, आपलं बाळ पाठीवर बसलंय, खाली पडन, नीट वाढ. कोण म्हणले? नाथ महाराज. आता गिरजा माता काय म्हणले ऐका. नाथ महाराजांच्या मुलाचं नाव होतं हरिपंडित. ध्यान करू नका. काय नाव होतं? हरिपंडित. गिरजा माता म्हणल्या महाराज काळजी करू नका, मला अशीच पाटकुळीवर घेऊन हरिपंडिताला वाढण्याची सवय. ह्यो बी माझा दुसरा हरिपंडितच आहे. डायरेक्ट मुलाची उपमा देऊन टाकली नाथ महाराजांनी. कोणाला? महाराज ते खाली उतरलं, डायरेक्ट नाथांच्या पायावर दंडवत घातला आणि म्हणला उगच तुम्हाला शांती ब्रह्म म्हणत नाहीत. शांती जे ब्रह्म ह्या शब्दाच्या पुढे शब्दच नाही, डायरेक्ट साक्षात परब्रह्म स्वरूप शांती ब्रह्म एकनाथ महाराज भगवान शिवजींचं वर्णन करतात. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय. ही कशा करता सांगत होतो? संप्रदायाचं अगोदर तुम्हाला पूर्व माहिती दिली, आणि इतका अधिकार नाथ महाराजांचा आहे. आणि ते नाथ महाराज अधिकार संपन्न नाथ महाराज उच्च कोटीचे साधू भगवान शिवजींचं वर्णन करतात. विडल वर्णन काय केलंय? पहिला शब्द आहे काय? शिव भोळा चक्रवर्ती. शिव या शब्दाचे 4 अर्थ मी तुम्हाला सांगितले. दुसरा शब्द कोणता आहे? काय कोणता आहे? भोळा शब्दाचा अर्थ तुम्हाला काय जास्त पुढून सांगण्याची गरज नाही. भोळा म्हणजे काय? अर्थात मोकळ्या मनाचा माणूस. भोळा म्हणजे काय?
मोकळ्या मनाचा माणूस, मागना पुढं फुफुटा उड आलं का ते? काय आसन तसं, कुणी या जय हरी, कुणी मान द्या, कुणी निंदा अथवा वंदा, आमचा स्वहिताचा धंदा. काहीच वाटत नाही असा माणूस म्हणजे भोळा. आता माझा प्रश्न आहे तुम्हाला, काय आपल्या हिंदू शास्त्रामध्ये 3 देवता श्रेष्ठ सांगितले. कोणते देवता? त्या 3 देवाकडे 3 काम आहेत. पहिली देवता ब्रह्मदेव, दुसरी देवता भगवान विष्णू आणि तिसरी देवता भगवान शंकर. ब्रह्मदेवाकडे काम आहे काय? उत्पत्ती म्हणजे निर्माण करणं माणसं. भगवान विष्णूकडे काम आहे कोणतं? पालन पोषण करणं. स्थिती म्हणजे पालन पोषण करणं. आणि लय म्हणजे प्रलय म्हणजे संपवण्याचं काम कोणाकडे? भगवान शंकराकडे. आता सरळ सरळ तुम्हाला कळून चुकलंय मला काय म्हणायचं ते. निर्माण ब्रह्मदेव करतात, पालन पोषण भगवान विष्णू करतोय आणि डायरेक्ट माणसं संपवण्याचं काम भगवान शंकर करतात. मग माझा प्रश्न आहे तुम्हाला, माणसं उचलायचं काम जे देवाकडे ते देव भोळा असन का? तुका मने भोळा, वा, तुका मने भोळा, तुका मने भोळा, तुका मने भोळा. कळी काळा जंबुदारे, कळी काळा काळा, तुका मने भोळा, तुका मने भोळा. तुका म्हणे भोळा आणि जिंकू जाणे ऐका आता, कळी काळा म्हणजे कळी काळाला जिंकवण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. म्हणजे माणसं उचलायचं काम, संपवण्याचं काम कोणाकडे? भगवान शंकराकडे. आणि त्यांना भोळ म्हणले. सूत्र जुळतेत का? सूत्र जुळतेत का? भोळा देवान भगवान शंकर. भोळे असते तर पटांगण केलं असतं लोकांनी त्यांचं. एक जणांनी मला प्रश्न विचारला, महाराज म्हणला माणसाने भोळा असावा का? नीट ऐका बरं. काय म्हणला? माणसाने भोळा असावा. त्याला मी उत्तर दिलं, काय माणसाने भोळा असावा पण गाभोळ नसावा. द्यायला गेले. माणसाने भोळा असावा पण गाभोळ नसावा. अजून सांगतो, माणसाने सिंह असावा पण अतिशहाणा नसावा. आणि अजून पुढे सांगू, माणसाने येडा असावा पण घाली येडा नसावा. कळायला लागलंय का? असावा माणसाने असावा पण त्याला काही लिमिट आहे. ही जी असतात ना असली 2-4 पुस्तकातून येडवाणी करणारी हे टोर महाराज लोकांना हे असंच काय. मला एक जण म्हणला कीर्तन करताना कंबार का बांधतात, मग नरड आवडू का? नाही काय म्हणणे. एक जण म्हणला कीर्तन करताना धोतर का घालतात, मग बरमुड्यावर करतो कीर्तनात उद्यापासून. जमतंय का? जेवाय बसलो ताटाच्या कडेने पाणी फिरलं. महाराज जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवतात सांगा. म्हणलं मुंगे आत येऊ नये म्हणून. काय उत्तर देता? कसं असतंय, जाणे जे यज्ञ कर्म उदर बर्ण नो, हे जाणे जे यज्ञ कर्म, जेवण करणं हे एक यज्ञ आहे आणि यज्ञाला पाण्याची आहुती द्यावा लागते म्हणून पाणी फिरवतात. आता ऐका ध्यान करून. कसं असते, माझा कीर्तनात विषय झाला. काय विषय झाला? शुद्ध बीजा पोटीन फळे रसाळ गोमटी. अर्थात बीज जर शुद्ध असेल तर फळे जसं पेराल तसं उगवतं. जे क्षत्रिय जे पेरी जे ज्ञानोबराची ओवी काय, जसं पेराल तसं उगवतंय. झगडे महाराज बरोबर का नाही? मग कीर्तनात विषय घेतला. कीर्तन संपलं की एक जण मला भेटला लगेच, महाराज थांबा. म्हणलं काय? तुम्ही कीर्तनात सांगितलं जसं पेराल तसं उगवतं, तसं होतच नाही म्हणला. म्हणलं कसं काय? नाही म्हणलं चुकीत सांगितलं तुम्ही. जसं पेराल तसं उगवत नाही. मी म्हणलं मग काय करायचं? नाही म्हणला. मी म्हणलं उत्तर दे, एखादं उदाहरण दे. उदाहरण काय म्हणला? घ्या उदाहरण. काय? भैमुख माहिती सगळ्यांना. हा, शेंगदाणा पेरल्यावर त्याला टरफाल कुडून येतो. बघा आता जात कस काय विकली होती. तो म्हणला महाराज जसं पेराल तसं उग. शेंगदाणा पेरला की शेंगदाणा आला पाहिजे. टरफाल मला हलू बी द्या ना. तो सांगा उत्तर द्या. मी त्याच्या पुढचा मी म्हणलं उत्तर देतो. चहा प्यायला घरी घेऊन चल. गेलो त्याच्या घरी चहा प्यायला. ध्यान करून ऐका बरं का. चहा प्यायला त्याच्या घरी गेलो. त्याला म्हणलं मला फक्त चहा आण. ते म्हणला हो. त्याने असा कपकबशी चहा घेऊन आला मला. म्हणला महाराज चहा घ्या. मला फक्त चहा. तो महागारी गेला, कबशी धुलीन कपात चहा घेऊन आला. मला फक्त चहा पाहिजे म्हणलं. तो म्हणला बिस्किट कुठं आणलेत? अरे म्हणलं बिस्किट आता जाळ कर. चहा आण फक्त, मला कप बी नको, फक्त चहा. ते म्हणला काय राव महाराज,
कपाशिवाय कुठं चहा येतो म्हणलं मूर्खा मग टरफल्याशिवाय शेंगदाणा कसा येईन कळायला लागलंय का काय थोडंफार नाही माणसं फुरजी तो मला वाटलं होतं दिवसाचं कीर्तन रंगणार नाही पण जामगाव ही परमार्थे गाव जामगाव डोनगाव वाळुंज तवलवाडी ही गावं परमार्थ आमच्याकडे असला नाद नाही लोकांना लई ती चित्रे लोक आता काय सांगायचे कळलं बी पाहिजे तुम्ही कायम कीर्तन काय झालं नीट ऐका बरं का एका डॉक्टरकडे एक पेशंट होतं सरपंच आणि त्या पेशंटचं ऑपरेशन करायचं होतं ऑपरेशन करण्याकरता डॉक्टर पुढे आले डॉक्टरने हातामध्ये काय घेतलं ताट घेतलं ताटामध्ये गुलाल उदबत्तीन हार होता ताटामध्ये आणि डॉक्टर आलं ऑपरेशन थिएटरमध्ये ध्यान करून नाही का पेशंट झोपलं होतं कॉटवरती पेशंट उठलं डॉक्टर आलं की पेशंट उठून बसलं पेशंटने बघितलं डॉक्टरच्या हातामध्ये हार उदबत्ती गुलाल पेशंट म्हणला ओ डॉक्टर साहेब हे काय आणलंय झोप तू झोप म्हणला खाली मी तुझं ऑपरेशन करणार ओ म्हणला अहो पण ऑपरेशन करायला कातर लागती सुई लागती तुमचे बाकीचे साहित्य आण ना हरण उदबत्तीन गुलाब हे कशासाठी आणलंय तो म्हणला झोप मी डॉक्टर आहे आणि तू पेशंट आहे मी तुझं ऑपरेशन करणार आहे पण ही माझं पहिलंच ऑपरेशन आहे ही जर सक्सेस झालं तर ही सगळं मला आणि जर ऑपरेशन फेल गेलं ही तुला राम नाम सत्य कळायला लागलंय लोक फुरजीत हो लोकांना विनोद केला कीच कळत आहे ध्यान करू नका एका बाईचं वजन होतं 125 किलो नीट ऐका बरं का किती किलो वजन होतं 125 किलो वजन होतं एका महिलेचं 1.25 क्विंटलची बाई होती चोराने कशाला जावं मराय चोरी करायला त्याच्या घरात तरी गेले हो 2 चोर घुसले बाई उठली बाईने मागूनच धरली चोराशी जाऊन त्या गडबडीमध्ये एक चोर पळून गेला एक चोर हाताला आला असा धरला खाली पाडला आणि त्याच्या अंगावर बसली किती किलो वजन होतं 125 अर्थात 1.25 क्विंटलची बाई होती आता ते लागलं हातपाय खोडाय खालचं तसल्या टचित बाईने पोराला उठलं पप्या उठ उठ लवकर जाय म्हणली पोलिसांना बोलून आण तो पप्या गांगात होता तो पप्या म्हणला मम्मी माझी चप्पलच सापडाना चोर म्हणला माझी घालून जा पण लवकर जा अरे ह्याची शिबी का बारीक आहे का काय इकडं थोडं मरणला म्हणलं मी खाली हा दम कोणलाय माझा माझा पण कळायला लागलंय का ऐका ध्यान करून मुद्दा आपला हित चाललाय शिव भोळा चक्रवर्ती किती भोळा आहे देव अर्थात तुका म्हणे बोळा जिंकू जाणे भोळा आहे पण कडी काळाला जिंकणारा भोळा आहे अजून एक मार्मिक तुम्हाला वाक्य सांगतो भगवान शंकर खरेच भोळे आहेत पण ते कुणासाठी भोळे ध्यान करून ऐका भगवान शंकर भोळे आहेत पण भगवान शंकर फक्त भक्तांसाठी भोळे आहेत बाकीच्या कुणासाठी भोळे नाहीत जो भगवान शंकराची मनापासून सेवा करेल त्याच्याकरता देव भोळाच अहो काही बी मागा सगळ्यात लवकर पावन आणि सगळ्यात लवकर प्रसन्न होणारा देव भगवान शंकर आहे म्हणून एकनाथ महाराज म्हणले शिव भोळा चक्रवर्ती ऐका आता भोळा आहे पण चक्रवर्ती कसला चक्रवर्ती ऐका आता जगातलं जेवढं काही ज्ञान आहे जगामधलं जेवढं काही ज्ञान आहे ज्ञान नावाचं चक्र भगवान शंकरांच्या अवतीभोवती फिरतंय त्यांना चक्रवर्ती म्हणतात अर्थात शास्त्रामध्ये सांगितलं काय चक्रिणा हा यत्र यस्मिन् भ्रमयन्ते वर्तन्ते इति नाम चक्रवर्ती अर्थात जगातील ज्ञान नावाचं चक्र भगवान शंकराच्या अवतीभोवती फिरतंय म्हणून ते चक्रवर्ती ज्ञान चक्रिणा हा यत्र यस्मिन् भ्रमयन्ते वर्तन्ते इति नाम चक्रवर्ती ज्ञानातले चक्रवर्ती आदिनाथ गुरु आणि सकळ सिद्धांत मचिंद्रतयाचा मुख्य शिष्य आदिनाथ गुरु म्हणजे सगळ्याच अगोदरचे सगळ्यांचे गुरु शंकर म्हणजे भगवान शिवशंकर आहेत त्यांच्यापासून ही ज्ञानाची परंपरा ज्ञानोबरायापर्यंत आली ज्ञानोबरायांनी ही जगाला दिली ज्ञानदेवा स्वर ज्ञानदेवा सार चोजविले ज्ञानोबरायांनी ही जगाकरता ज्ञान मोकळं केलं हे भगवान शंकराचं ज्ञान आहे शिवभोळा चक्रवर्ती ज्ञान नावाचं चक्र भगवान शंकराच्या अवतीभोवती फिरतं हे ज्ञानाचे चक्रवर्ती आहेत पुढं काय म्हणले शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय त्या भगवान शंकराचे पाय माझ्या चित्तामध्ये धारण करावेत माझ्या चित्तामध्ये असावेत जर त्या भगवान शिवशंकराचं नामस्मरण केलं तर काय होतं अभंगाच्या
वाचवदता जीवना दयाल माझे क्रोध काम दयाल माझे क्रोध काम वाचवदता जीवना वाचवदता जीवना धनवादी क्रोध काम वाचवदता जीवना वाचवदता जीवना वाचवदता जीवना धनवादी क्रोध काम वाचवदता जीवना वाचवदता जीवना वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम. त्या भगवान आता आपल्या पैसे 10 मिनिटं राहिलेत. 10-5 मिनिटं संपल्यावर जमते ना आता नाही ना 12ला संपून टाकू आपण. भगवान शंकराचं नामस्मरण केलं तर काय होते म्हणले तयान बाधी क्रोध आणि काम. क्रोध आणि काम दोनच का सांगितले. षडविकार 6 आहेत. क्रोध आणि काम दोनच का सांगितले. क्रोध काम लोभ मत्सर दंभ आणि अहंकार असे 6 आहेत. मग 6 का नाही सांगितले. कसं असतंय समजा इथं 50-50 माणसं बसलेत हा आणि सगळ्यालाच बोलायची संधी द्यायची लग्नातून. ध्यान करून ऐका बरं का. पण शहाणी माणसं काय म्हणतात सगळ्याला उठू नका सगळ्याच्या वतीने एक जणाला उठवा म्हणजे सगळेच बोलल्यासारखे ध्यानात यायला लागले ना. तसं षडविकार हे सामान्य नाहीत. षडविकार ही लईच खतरनाक आहेत. काम क्रोध लोभ मत्सर दंभ आणि अहंकार हे इतके खतरनाक आहेत जगामध्ये कुणाला सोडलं नाही ह्यांनी. मग हे सगळे घेण्यापेक्षा ह्याच्यातले 2 घेतले. हे 2 घेतले म्हणजे बाकी सगळे आले. नाथ महाराजांनी कोणते घेतले तयानबादी ही लईच खतरनाक आहेत. क्रोध आणि काम लईच. क्रोध म्हणजे राग आणि काम. राग कुणाला येत नाही. राग येत नाही असा माणूसच नाही महाराज. लाईट गेली तरी राग येतोय माणसाला. महाराजाला राग येतो लाईट गेली का आला का. माझ्याच कीर्तनात मला चांगलं चांगलं सांगायचं होतं. चांगलं सांगाय माईकच लागतोय का. तसं जमत नाही का तुला सांगायला. तसं जमत नाही तुला सांगायला. ऐका ध्यान करून आता. राग येत नाही. आता रागाविषयी आताच झालाय आपला शांती ब्रह्म एकनाथ महाराज. राग येत नाही असा माणूस नाही. पण ते नाथ महाराज म्हणतात म्या शिवनाम जपलं म्हणून मला क्रोधन काम बाधाच करीत नाहीत. वाचे वदता शिवनाम तयाना बाधी क्रोध काम. भगवान शंकराचं नामस्मरण केलं की क्रोध काम बाधा करीत नाही. एकदा आपल्याला काय करायचं आता मधल्या नियमाने विठोबा रुक्माईचं भजन घ्यायचं. त्याच्या अगोदर विलास महाराज ओम नमः शिवायचा जप करायचा आहे. सगळ्यांनी वरती हात करा. सगळ्यांनी वरती. आपलं 15 मिनिटात कीर्तन जिकडे तिकडे होणार आहे. आपल्याला शाबू खायचा आहे. आता ताईट बसा सगळ्यांनी आता. हा आणि 1 साथ टाळी वाजवायची. अगोदर टाळी नंतर ओम नमः शिवाय आणि नंतर विठोबा रुक्माई. बरं का मी 1 म्हणलं की टाळी वाजवायची. हा बघा आता सावधरा सगळ्यांनी जोरदार वाजवायची. टाळी का वाजवायची ह्याच्या नंतर सांगन. जोरदार 1 1 जोरात. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय आणि टाळी वाजवायची. टाळीने रक्ताभिसरण प्रक्रिया वाढते. परिणाम एटॅक नावाचा प्रकार येत नाही म्हणून टाळी वाजवायची. क्या बात है. टाळी का वाजवायची कारण नाही का. कारण आपल्या शरीरामध्ये असे पॉइंट असतात बरेच अनेक. टाळी वाजवून विठ्ठल विठ्ठल म्हणलं की अटॅकच येत नाही. समजा घरी तुम्ही एकटे
तुमच्या शरीराला दरदरून घाम यायला लागला, तुम्हाला जाणवतंय अटॅक येण्याची दाट शक्यता आहे, आपल्या जवळ कोणी नाही, हॉस्पिटल आपल्यापासून लांब आहे, आपल्या जवळ कोणी नाही, अशा वेळी काय करायचं? अशा वेळी उजव्या हाताची करंगळी इतकी चावायची ती तुटली तरी चालेल, 1 तास तरी तुम्ही अटॅकने मरू शकत नाही. ज्यांना कोणाला मूळव्याध आहे, मूळव्याधाचा पॉईंट पायाच्या टाचेमध्ये, असे अनेक पॉइंट्स आहेत. पण एवढेच बस झाले आता. आजच्या कीर्तनात एवढेच, बाकीचे दुसऱ्या कीर्तनात बघायचे. विठ्ठल आपला मुद्दा हित चाललाय काय? वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम. जो व्यक्ती भगवान शिवशंकराचं नामस्मरण करेल त्याला काम आणि क्रोध बाधा करत नाहीत. मग बरं महाराज, तुम्ही कीर्तन सुरू झाल्यापासून शिव 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 हा निस्त भगवान शंकर सांगायला लागलात, काय मिळेल नेमका? अहो भगवान शंकर कुणाचं नामस्मरण करतात तुम्हाला माहिती का? भजन करी महादेव देव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. राम पूजी सदाशिव, सदाशिव राम पूजी सदाशिव, शिव भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. राम पूजी सदाशिव, राम पूजी सदाशिव, शिव भजन करे महादेव, भजन करी महादेव. वा वा वा. काय करी महादेव? काय करी? भजन करी, भजन करी महादेव. आता माझा प्रश्न आहे तुमच्या समोर, मी मगाच्यापासून तुम्हाला 1.5 तास झाला काय सांगतोय? भगवान शंकर, भगवान शंकर किती श्रेष्ठ आहेत, त्यांच्या नामाचं महत्व सांगतोय. भगवान शंकराचा अधिकार किती मोठा आहे, ते भोळेत. पण हे तर ह्यांनी प्रमाण दिले काय? भजन करी महादेव. तुम्हाला पटायला लागले का? थोडंफार काही कळायला लागले का? तुम्ही गायक आहेत हा, आणि तुम्ही भजनाचं वर्णन करता म्हणजे? अहो तुमचा अधिकार काय? तुम्ही माणसं कोणत्या लेवलचे आहेत आणि तुम्ही भजन करता? बरं करी नका. अहो तुमच्यापेक्षा जर माणूसच मोठा कोणी नाही आणि तुम्ही कुणाचं भजन करता? बोला की. वा, कळायला लागले काय थोडंफार? माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचायला लागल्यात ना? भगवान शंकरापेक्षा मोठा देव आहे का? नाही. बोला की आहे का नाही? हा किंवा नाही पटकुनी बोला. नाही. हा नाही. मग भगवान शंकर कुणाचं भजन करते? रामपूजी सदाशिव. यास असते. ज्यावेळेस हळहळ नावाचं विष निघलं होतं समुद्रातून, भगवान शंकराच्या कंठामध्ये त्यांनी धारण केलं आणि मग एवढा त्रास व्हायला लागला. त्यावेळेस कसला बी उपचार जर करायला गेले, उपचारच होत नव्हता. नारद मुनी भेटले, काय तुम्हाला उपाय सांगतो म्हणले. ते म्हणले एवढा जर भयानक रोग आहे आणि ह्या रोगावर जर उपाय घ्यायचा असेल तर त्या औषधाची किंमत बी लई मोठी असेल ना. मोलच लागत नाही म्हणले, मोल लागत नाही म्हणले. मग काय उपाय? उपाय राम नाम. कोणतं नाम? राम नाम. राम नाम. फक्त राम नामाचा जप करा म्हणले. कुणाला सांगितलं? महादेवाला सांगितलं. आणि मग महादेवाने सुरू केलं भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव. अहो कसं आहे माहिती का? आदिकाराने जरी भगवान शंकर मोठे असले तरी भगवान शंकर हे रामप्रभूंना स्वामी मानतात. क्या बात है. मी तुम्हाला पुढे सिद्ध करून देणार आहे. 10 मिनिटात कीर्तन, 5 मिनिटं राहिलेत आपले. 5 मिनिटं पुढे गेलो जमन ना? आणि नाही जमणार. ऐका आता, ऐका ध्यान करून. आता कसं आहे, भगवान शंकर हे रामाचं नामस्मरण करतात आणि रामप्रभू भगवान शंकराचं नामस्मरण करतात. ह्याच्याकरता तुमच्या माहिती करता तुलसी नाम रामायण ग्रंथ ते वाचून घ्या तुम्ही, सगळं तुम्हाला माहिती मिळून जाईल. अण्णा तुम्ही म्हणता महाराज, तुम्ही उगं सांगायला लागले भगवान शंकर कुठं रामाचं भजन करीतात का? हा, पुरावा देऊ का तुम्हाला? देऊ का पुरावा? ऐका, समोर कोणाचं मंदिर आहे? हनुमंतरायाचं. मारुतीचं मंदिर आहे. मारुती कोण आहे? 11वा रुद्र. तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा रुद्र अवतार महादेवाचा हनुमंतर आहेत. आणि ते हनुमंतराने आयुष्यभर काय केलंय?
प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केलं. काय ताकद आहे मारुद्राची. मी काय सांगत असतो, काय मारुद्राच्या मंदिरामध्ये जात असताना तुमची भुगिरी, तुमचा पैसा, तुमची पाटीलकी, मी लय शहाणा आहे, मला लय अक्कल आहे, सगळ्या चपला मंदिराच्या बाहेर काढायच्या आणि मग मंदिरात जायचं. त्या मारुद्राच्या शिफ्टीचा झपका जर बसला ना, पिढीभर कसलं सुधरत नाही. चला बोला आता, कळायला लागलंय का नाही? क्या जगामध्ये आघात शक्ती जर कोणी, मारुद्राची शक्ती. मारुद्रापेक्षा ताकदवान आणि श्रेष्ठ देव, नैष्टिक ब्रह्मचारी देव आहे महाराज. देव मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तेहुलोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी भूद्रप भूत पिशाच निकटने आवय महावीर जप नाम. मारुद्राचं नामस्मरण केलं, भूत सुद्धा जवळ येत नाहीत महाराज. आघात शक्ती. पण ही शक्ती निर्माण का झाली मारुद्रामध्ये? मारुद्राच्या मुखामध्ये एकच शब्द होता, कोणता? जय श्रीराम, जय जय श्रीराम. सामान्य ताकद आहे का मारुद्राची? जगामध्ये प्रश्न निर्माण झाला, सबसे बडा कौन है? बोले सबसे बड़ी पृथ्वी. पृथ्वी का है की बड़ी? वो तो शेषनाग के माथे पे खड़ी. फिर बोले शेषनाग बड़े. शेषनाग का है के बड़े? वो तो शंकर जी के गले में पड़े. फिर बोले शंकर जी बड़े. शंकर जी का है के बड़े? वो तो कैलाश पर्वत पे खड़े. फिर बोले कैलाश पर्वत बड़ा. कैलाश पर्वत का है का बड़ा? उसे तो रावण एक हाथ से वो खड़ा. फिर बोले रावण बड़ा. रावण का है का बड़ा? उसे तो राम जी ने एक बाण से उड़ा. फिर बोले राम जी बड़े. राम जी का है के बड़े? वो तो हनुमान जी के हृदय में खड़े. हनुमान जी बड़े. जगात आघात शक्ती कोणाचं? मारुद्राची शक्ती आघात आहे. नाद करायचा नाही मारुद्राचा, कोणाच्या बी नादी लागा, पण मारुतीचा लागू नका. हा ध्यानात लागलं ना. आता उगा माझ्यापाशी टाइम कमी, परत जर कधी आलो तर फक्त मारुद्राय सांगन तुम्हाला. विठ्ठल सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे. काय? अहो प्रभू रामचंद्राचं एवढं नामस्मरण करतेत कोण? भगवान शंकर. भगवान शंकरला असं नामस्मरण होत नव्हतं, डायरेक्ट स्वतंत्र अवतारच घेतला. फक्त रामाची सेवा. मारुद्राचा अवतार. दास्यत्व निकट हनुमंते पै गेले म्हणून देखील रामचरण. कशा करता अवतार घेतलाय महादेवानी? सगळ्याला माहिती ना महादेवाचा अवतार आहे म्हणून मारुतीराय. घेतलाय कशा करता? एकमेव फक्त दास्यत्व सेवा करण्याकरता. नवविधा भक्तीत, नवविधा भक्तीमध्ये सगळ्यात खतरनाक आणि अवघड भक्ती जर कोण दास्य भक्ती, आणि ती दास्य भक्ती हनुमंताने केली प्रभू रामचंद्राची. अर्थात भगवान शिवशंकरानं रामप्रभूंची सेवा केली, नामस्मरण केलं. ही दोन देव एक, दोन देव हे दोन नाहीत, हे एकच आहे. अर्थात वाचे वदता शिवनाम काय आणि वाचे वदता राम नाम काय, दोन्ही एकच आहेत. एकमेकाच्या ठाई आणि गोडी साखरेच्या ठाई. ऐका, भगवान शंकर असो नाही तर राम असो, हे दोघं एकमेकाची सेवाच करतात. वाचे वचता शिवनाम तयान बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिवदेकता प्रत्यक्ष. भगवान शंकर जर प्रत्यक्ष रूपाने जर पाहिलं तर 4 पुरुषार्थ प्राप्त होतात. कोणते 4 पुरुषार्थ? एक पहिला धर्म, 2 अर्थ, 3 काम आणि मोक्ष. हे 4 पुरुषार्थ आहेत. कसं असते, मी कायम कीर्तनात सांगत असतो, पैशावाल्या माणसाला कधी नाव ठेवायचं नाही. लिहून घ्या माझ्याकडून वाक्य. पैशावाल्या माणसाला कधीच नाव ठेवायचं नाही. का ठेवायचं नाही? अर्थ म्हणजे काय? पैसा. धर्म अर्थ काम आणि 2 नंबरचा जे पुरुषार्थ आहे तो पैसा आहे. अर्थ नाव. आणि ज्याच्याकडे पैसा असतो तो विनाकारण आलेला नसतो. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधी ज्याच्या नशिबाने मिळत असतो. आपण जर सहज म्हणलं काय बंगला बांधलाय माणसाने, लोईच मोठा, लोक कशी करतात, लोकाचे मुंडके मुरगळ. तू मुरगळ बरं नाही, तू मुरगळ ना, तुला जमतेत का? हे आपल्या ज्या असल्या जातीत नाही, आपल्यातल्याच काही लोकांना फक्त नाव. आपण म्हण ना लय पैसा राव, त्यांनी लयच कमी 2 नंबरने. तू कर बरं 2 नंबर. नाही तुला जमतंय का? कर ना, तू जमतंय का? कसं असते, डिरिंग त्या माणसाने करायची असते कोण ज्याच्यात निस्तरायची धमक आहे. कुणी बी डिरिंग कर, ध्यान करून ऐका बरं का, मी काय सांगतो, डिरिंग त्याच माणसाने करायची. कशाची बी, कीर्तन करायची डिरिंग असू, पखवाज वाजवायची डिरिंग असू, गायन करायची डिरिंग असू, अर्थात जगातली कोणती बी डिरिंग असू त्याच माणसाने करायची ज्याच्यात निस्तरायची धमक आहे. क्या बात है. जो रात्रीच्या लगवीला बायकोला सोबत उठते त्याने डिरिंग करायची नाही. कळायला लागलंय का काय? हा मग ते सांगायला लागले मी. ऐका ध्यान करून. धर्म अर्थ काम मोक्ष शिवदेकता प्रत्यक्ष. भगवान शंकर जर समोर पाहिलं